श्री संत शिरोमणी भगवान नारायणगिरीजी महाराज खुद्द यांच्या अमृतवाणीतून झालेले धडाकेबाज हजारो कीर्तन व प्रवचनाच्या ओरिजिनल कॅसेट, सीडी, व्हीसीडी, MP3, DVD मिळण्याचे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण. पेन ड्राईव्ह व मेमरी कार्ड भरून मिळेल. श्री संत सद्गुरु नारायणगिरीजी अगरबत्ती, प्रेमकुमार, वैजापूर. मोबाईल नंबर 9765150088. त्यांची गाठ घालून दिली आणि ते आम्हाला चांगले भेटले. त्यांनी सप्ताहच करून दाखवला रामकृष्ण बाबांना. तुम्ही करता तसा मीही तुमच्या मार्गाने चाललोय. मग तसाच हा सप्ताह आहे. चांगला सप्ताह आहे, सुंदर सप्ताह. या सप्ताहाचं वर्णन करता येणार नाही. आणि समस्त गावकरी मंडळी वैजापूरकरांचं कोणी वर्णन करावं. त्या गावाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे. सगळे त्याच्या जाती जमातीचे. मुस्लिम तर नगर परिषदेचे अध्यक्ष साबीर भाई आहे. आमच्या ह्या सप्ताहाचा साहेबांचा उजवा हात आहे. आमदार साहेबाचा उजवा हात आहे साबीर भाई. मुसलमान तुमच्या सेवेला हजर आहे राजा. देव सगळ्यांचा एक आहे. काय पंथ भक्ती मार्ग वेगवेगळ्या रीतीचे आहेत. मार्ग वेगवेगळे आहेत. ज्याला जो मार्ग पटेल त्या मार्गाने देवाकडे जावं असेल. त्यांचा कोणता 18 पगड जाती आहेत, हजारो जाती आहेत. असतील मार्ग, सगळे देव मानतात. तो सगळे देव ज्याच्या स्वरूपात पोटात आहे असं विश्वरूप आमचं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. विश्वरूपात कैलास आहे, वैकुंठ आहे, स्वर्ग आहे. हा काय ब्रह्मदेव दिसतोय. हा पाहिजे शंकर पार्वती सुद्धा दिसतोय. शंकर पार्वती सह दिसतोय म्हणजे मग कैलास आलं. ब्रह्मदेव दिसतोय म्हणजे सत्यलोक आला. हे पन्नग पाताळ आला, कैलास आलं, वैकुंठ आलं. वैकुंठ स्वरूप तर तोच आहे. हा भगवान आहे. त्याचं हे भजन आहे. वैजापूर शहरवासी संपूर्ण गावकरी मंडळी, आमचे आमदार आर्यम वाणी साहेब, वैजापूर समस्त गावकरी आर्यम वाणी साहेब आणि त्यांचेच नगर परिषदेचे अध्यक्ष, त्यांचे तसे त्या तुमच्या आमच्या सर्वांचे आहेत. हे आपल्या सर्वांचेच आहेत. केवढा मोठा खर्च आहे हा. तो मंडप का साधा आहे काय? दररोजचा खर्च काय साधा आहे का? मिरवणूक केवढी झाली. 1,50,000 निश्चित होते मिरवणुकीला. सांगू वांगे नाही. आम्हाला माग होतो तर आम्हाला पुढच्या कलश धारण करणाऱ्या बाया दिसल्या नाहीत. 1-2 मैलाची मिरवणूक होती. खटाटोप फार आहे. प्रयत्न चांगला आहे. देवा करता सगळं हे आहे. तुम्ही इथं आलेले आहात. मोठा आनंद आहे तुम्ही आल्यामुळं. वेळ फार झालाय. सांगत होतो सीतेनं सांगितलं राम धावला. मी सांगत होतो रामाला माहित नाही का हे सृष्टी आपण निर्माण केली. याच्यात सोन्याचं हरिण आपण निर्माण केलेलं नाहीये. माहित आहे महाराज. पण आता सोंग घेतलंय. मानवी देह धारण केलाय. मानवी देह धारण केलाय तर मनुष्य. मग मनुष्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे आता. म्हणून बायकोचं सीतेचं ऐकून धावले ते. त्यांना माहित नाही का या सृष्टीत आपण सोन्याचं हरण निर्माण केलेलं नाहीये. पण तो राम नाहीये ना. राम आत आहे. वरून मनुष्य शरीर आहे ना. आणि लोक माणूस म्हणून पाहतायत. मग माणसाप्रमाणे वर्तन करणं घेतलेल्या वेशाचं काम आहे. राजे साहेब आहेत. मोठे लहरी होते. सिनेमा नाटकाची आवड. एका नाटकात त्यांना भिकाऱ्याचं सोंग करावं असं वाटलं. दिले भिकाऱ्याचं सोंग. पण जेव्हा राजे महाराज बसलेत
आणि भिकाऱ्याचं सोंग घेतल्यामुळं त्या राजा महाराजाजवळ हात जोडायची पाळी आली. आणि तो राजा होता, तो जो भिकारी होता तो राजा केला होता आणि हा राजा होता तो भिकारी केला होता. आणि याला आलं भिकारी सोंग घेतल्यामुळं आता भीक मागायची पाळी आली. द्या हो राजे साहेब, गरीबाला द्या हो, पोटाला काहीतरी दिडकी दमडी द्या हो. त्याला वाटले चाल मी राजा हा तो भिकारी आणि याच्या पुढं मागायचं, याच्या पुढं मागायचं. मग सोंग कशाला घेतलं? भिकाऱ्याचं सोंग घेतलं नाही मागितलं ते सोंगच होत नाही, ते वटत नाही सोंग. सोंग जर घेतलंय तर बरोबर तू राजाच नाही तर तिकडे आणखी कोणी असत नाहीस का? भिकाऱ्याचं सोंग घेतलं तर भिकाऱ्याच्या सोंगासारखं वागलं पाहिजे. रामानं मानवी देह धारण केलाय, माणसासारखं वागायला पाहिजे. माणसाला सगळं कळतं काय? आणि मग छंदाने वागत नाहीत का बायकांच्या? मग सीता सांगते लाव धावला, मारला तो मारीच ओरडला. सीतेनं रामाला दिला हाकलून, त्या लक्ष्मणाला दिला हाकलून, जा हो रामावर संकट आहे. लक्ष्मणाची खात्री आहे, एकमेकाला चांगलं ओळखा जावं. लक्ष्मण म्हणजे उगाच साधा सुधारा असा बोलसट नव्हता काय, फार रामासारखा शूरवीर आहे. तो बुद्धिमान आहे, त्याला कळतंय. पण आता ही भाऊजही आहे सुरली, आठवतात लागले बोलायला आडवं तिडवं. नमस्कार केला, सांगितलं ही रेग आहे. बाणानं रेग ओढली झोपडीच्या पुढं, सांगितलं की ह्या रेगेच्या बाहेर पाऊल घालू नका. सांगितलं गेले नवीन. रावण आला, संन्यासाच्या वेशात भीक मागतोय. आपली हिंदू संस्कृती, कोणी काही मागितलं म्हणजे बाया काहीतरी देतातच. पुरुष कमी देतील पण बाया मंडळी देतातच काहीतरी. भाकरी देतील, पाणी देतील, पैसे देतील. काही वेळेला ते सोनं दुप्पट करून देणारे येतात, नाहीतर नोटा दुप्पट करून देणारे येतात. त्या बाई माणसाने चुरून चुरून ठेवलेल्या नोटा त्या काढून देतात ना, दुप्पट होतात ना. हे 10,000 आहेत आणि याजवळ दिले तर 20,000 होणार. दुप्पट द्यायचे आहे, दुप्पटही गेले आणि चौपटही गेले, सपाट झालं सपाट. काय लोक असे हापापले लोक आहेत. दुप्पट करून देणार तुमच्याकडे कशाला येतो? त्याला नोटा जर दुप्पट करता येतात तो तुमच्या जवळच्या का घेतो? त्याच्या जवळच्या दुप्पट 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 करीत राहण करणं म्हणून किती करायचे. नाही तो दुप्पट नोटा करणाऱ्याला सरकारनं बँक ह्याच्यावर नोकर ठेवा, टाकसाळीवर. त्याला कर किती दुप्पट करायचे. बाया फसतात, कोणी दागिनेच काढून देतात आणि ते नकली पितळी देतात त्या बायांना. आणि तो कुठं 5-50 मैल गेल्यावर मग घरातल्या माणसाला कळल्यावर पाहतात तर ही पितळी. आता शोध घेतात, काय डोंबल्याचा शोध. इथं शोध घेताय तो मुंबईला जाऊन पोहोचला. असे फसतात लोक, फसतात लोक. फसू नये. मानवी बुद्धीची स्थिती. आणि रामही फसले, मानवी देह धारण केला, मानवासारखं वागले, पण फसू नये हा धडा त्यातून घ्यावा. रेग उडली बाणानं. मी जातो आईसाहेब, या रेगेच्या बाहेर पाऊल टाकू नका. आला रावण, भिक्षा मागितली. ते आत उभे राहून भिक्षा देते. आत उभं राहिलेली भिक्षा घेईना. त्या लक्ष्मणाच्या बाणाच्या रेषेची काय शक्ती ओळखा तुम्ही. त्याच्यात बाणाची रेषा आहे, ती उल्लंघन करायची आज त्या रावणाची शक्ती नाहीये महाराज. काय असेल तो लक्ष्मण. आणि ते रेग मारले, उगच मारले काय? गंमत आहे काय? चेष्टा आहे काय? पोरखेळ आहे काय? का तो काय सिनेमा आहे का नाटक आहे ते? रेग म्हणजे रेग. विषाद नाही. त्या रेगीच्या आत जाऊन कोणी या सीतेला त्रास देईल. पण आता सीतामाईनं उल्लंघन केलंय. ओ तुम्ही आत उभे राहिला, एक पाय तरी बाहेर टाका ना, मला भिक्षा घेता येत नाही त्या रेगेच्या आतली.
ते भिक्षा द्यायची बुद्धी आहे. कपट बुद्धी कुठं कळते? बायांना कपट कळत नसतं. पुरुष फसतात तिथं बायांची काय कथा काढली. असे कोणी येतात त्यांना कधी फसत जाऊ नये. लोक या युगात तो फार आहेत, फसवा फसवी फार आहे. मला एका संन्यासीने फसवलं 2000ला. संन्यासीने फसवलं. भेटात आला तिथला एक माणूस आला आमचा. कोण आहे ते? इथे एक भागवत आहे आमच्या आपल्या इकडचाच आहे. तो गेला त्या शेरदा कुरुक्षेत्रावर शेरदा नाव आहे. तिथं आमचा एक पूर्वीच माणूस बेटातला गेलेला आहे. तो तिथं साधू झाला. 20 लाखाचं त्यानं तिथं मंदिर बांधून काम केलं. तो तिथं वारला. त्याच्या जागेवर हे दुसरे गेलेले आहेत. शेरदा कुरुक्षेत्रावर जिथं कोणाचं होते अर्जुन आणि कोण बब्रुवानाचं शिर जिथं पडलं तिथंच ते गाव वसलं गेलेलं आहे. शेरदा हे शिर आहे. शिर जिथं जमिनीनं धारण केलं ते शेरदा. तिथं आमचा माणूस आहे. तिथून सप्ताला आलेले ते 2 माणसं आहेत तिथं. आणखी दुसऱ्या मठात कोणीतरी एक जण आहे अलीकडं कुरुक्षेत्रावर 10-20 लाखाचं मंदिर बांधलं. तिथं काही मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा होणार आहेत. मला बोलावं नाही गावकरी मंडळीचं. तो आमचा माणूस गेला तेव्हापासून मला कुठं जाण्यासारखी माझी परिस्थिती नाहीये. शरीरानं मी फार रद्दी झालोय. काल मी जवळजवळ इथून गेलो पोथी सांगून बेशुद्ध होतो मी. मला रात्री कोण आलं माझं कोण गेलं मला काही कळलं नाही. 105 ते 104 ते 105 डिग्री ताप होता. डॉक्टरने सांगितलं आमच्या आमदार साहेबांना. मलाही बोलले 104 ताप होता. 104 ते 105 डिग्री ताप काल होता. मी आज आमचे डॉक्टर जोशी साहेब वैजापूर काल आले आज आले औषध देऊन गेले आणि आम्हाला त्यांच्या औषधानं बरं वाटतंय. धन्यवाद 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 जोशी साहेबांना धन्यवाद. रेग उडली. रेग म्हणजे ही शास्त्र मर्यादा आहे. शास्त्र मर्यादेच्या बाहेर वागाल तर ही परिस्थिती आहे. गीता हे शास्त्र आहे. पुष्कळ शास्त्र आहेत. त्यात आमचं गीता एक शास्त्र आहे. हा परमार्थ गीतेला अनुसरून साधू संत महात्म्यांच्या वचनाला अनुसरून आणि चांगला मार्ग आहे भजनाचा. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. भजन इथं मनुष्य जन्म. इथे म्हणजे मनुष्य जन्मात. इथे म्हणजे मृत्यू लोकात नाही. आणि मनुष्य फक्त मृत्यू लोकातच आहे. वर गेले की त्याला देव म्हणतात. खाली गेले की पाताळात त्याला पन्नग म्हणतात. वेगवेगळ्या ठिकाणी गेले ते वेगवेगळे नाव आहेत. माणसं बघतात भजनाला भक्तीला परमेश्वराच्या प्राप्तीला योग्य देश हा भारत आहे. आणि भारतात साधू संत महात्मे ऋषी मुनींनी जो आपल्याला परमार्थाचा मार्ग दाखवलाय या परमार्थाच्या मार्गाने चालावं ते हे भजन आहे. साधू संतांनी भजन केलंय. ही मर्यादा सांगितली लक्ष्मणाच्या बाणाची मर्यादा उल्लंघन केली तर सीतेच्या नशिबाला काहीच्या काही संकट आलं. शास्त्राची मर्यादा जर उल्लंघन कराल. लक्ष्मण जसा कोणी एक तपस्वी आहे. लक्ष्मण म्हणजे काही गंमत आहे का? 14 वर्ष त्यानं अन्न खाल्लं नाही. 14 वर्षावरी केले उपोषण. शिविले अरण्य तुम्हा सवे. लक्ष्मण रामाला म्हणतो महाराज देवानं पुन्हा गोष्ट काढली. चला आपण अवतार घेऊ. शेषाचा अवतार लक्ष्मण. हात जोडले महाराज आलोय मी तुमच्या बरोबर. मला इतका त्रास झालाय इतका वनवास. तुम्हाला वनवास
तुम्हाला वनवास आणि आम्ही मरतोय तुमच्या करता. बायको तुमची पळून नेली, माझी बायको तुम्ही सोडून आलो तुमच्या बरोबर. उर्मिला सुंदर बायको होती लक्ष्मणाची, घरी सोडून आलेला आहे महाराज. हे तपश्चर्या आहे हो, ही साधी गोष्ट आहे का? दशरथासारखा बाप आहे, आई काय आहे सुमित्रा, आई बाप राज्य हो, सगळं ऐश्वर्य ना. दशरथ सम्राट आहे ना, दशरथ राजा. रामाला वनवास आहे, लक्ष्मणाला काय काम जायचं? प्रेम आहे, प्रेम. प्रेम गोष्ट काही आवर आहे. लक्ष्मणाला वनवास नाही, सीतेला वनवास नाही, प्रेमापोटी गेले ते महाराज. जे प्रेमापोटी गेले त्यांच्याकरता भगवान मरणार नाही का? म्हणून आज राम कुठंच एकटा नाहीये, राम कुठंच एकटा नाहीये. आमचा विठोबा पंढरीला एकटा आहे, विठोबा पंढरीला एकटा आहे, रुक्मिणी माग आहे. भक्ताच्या भेटीच्या वेळेला बायकोचे लाड नाहीयेत, रुक्मिणी सत्यभामन मागेत. पुंडलिकाला भेटायला सडा सटिंग गेलेला आहे महाराज. देव आणि भक्त तुझा नाही विचार, धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार. देव आणि भक्त तुझा नाही विचार. भगवान भक्ता करता मरतो. भक्त पाहिजे, भक्त पाहिजे. आणि मग तो भक्त कसा पाहिजे? आणि असा भक्त, त्या भक्तानं मला काही जरी अर्पण केलं, तो कसा भक्त सांगायचं राहिलंय अजून मला. आणि त्या भक्तानं असा भक्त आहे, त्या भक्तानं मला काही दिलं तरी मी खातो, स्वीकार करतो नाही. मंत्री येतील, खासदार येतील, आमदार येतील, मोठमोठे लोक येतात, काही दिलं तर स्वीकार करतात. हार दिले हातात, असे हातात घेऊन टाकून देतात, हातात घेऊन टाकून देतात, स्वीकार करतात. भगवान स्वीकार नाही करीत. अष्टामी धातू संस्कृत आहे. खाणे त्याचा दोन रीतीने उपयोग होतो, खाणे आणि उपभोगणे. त्याची काही परस्मैपद आत्मनेपद संस्कृतीच्या भानगडीत तो एक धातू दोन्ही पदात चालतो. एकाचा खाण्या अर्थ होतो आणि एकाचा उपभोगण्या अर्थ होतो. ज्ञानेश्वर अष्टामी पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदम भक्तिपरुत मष्णामी प्रयतात्मनः मष्णामी अष्टामी. अष्टामी खातो, उपभोगतो नाही, नुसता स्वीकार करतो नाही. लोकांनी दिलं तर आपण वस्त्र दिलं तर हातात घेतो, हार दिला तर हातात घेतो, हा स्वीकार झाला. भगवान नुसतं स्वीकार करतो नव्हे, खातो. खातो काय खातो? गुलाबजाम का श्रीखंड बासुंदी पुरी रसगुल्लो. किती वेळ झालाय? आणखी किती वाजू द्यायचे? 3 वाजले. 1 ते 2 प्रवचन असत. 3 वाजले म्हणजे 2 तास झाले. हा 2 तास झालं तुम्ही उन्हात बसलायत, लगेच कीर्तन आहे. आत्मा राहिलेला विषय अष्टामी म्हणजे खातो. जगात मोठे लोक फक्त स्वीकार करतात, त्याला उपभोग म्हणावं. नुसता असा हात जरी लावला असा तरी स्वीकार केला, असंही घ्यायचं नाही हातात. काही ताट बेट झाकून आलं की नुसतं असं वरून हात ठेवायचा, बोट लागलं की संपलं, स्वीकार केला. पाहत नाहीत, खातात कशाचं डोंबल्याचं. हो
भगवान सांगतो माझा जो कोणी भक्त असा आहे त्याचा मी स्वीकार करतो नव्हे, त्यानं काही जरी दिलं तरी मी खातो मी खातो. कोण आहे हा? अनंत कोट ब्रह्मांड नायक आहे, हा लक्ष्मीपती आहे, हा लक्ष्मीपती आहे. आणि लक्ष्मीपतीला लक्ष्मी काय कमी करणार आहे? लक्ष्मीचं ताट झुगारून देतो आणि भक्तानं कण्या वाढल्या तर कण्या खातो महाराज. भगवान भक्ताच्या कण्या खातो. लक्ष्मीचे मांडे खात नाही, पुरणपोळ्या खात नाही, लाडू गुलाबजाम खात नाही, जिलेबी शिरा खात नाही. भक्तानं काय दिलं तर मी खातो. कोण आहे हा? अनंत कोट ब्रह्मांड नायक लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण परमात्मा. अर्जुनाला सांगतात, अर्जुना या ब्रह्मांडामध्ये मला भक्त इतके आवडतात, त्यांचं माझ्यावर जितकं प्रेम आहे माझं त्यांच्यावर तितकंच प्रेम आहे. आणि त्यांनी मला जर काही अर्पण केलं तर मी खातो मी खातो खातो असना मी. मग निसिंबा उल्हासे मजा अर्पावयाचे निमिषे, फळ एक आवडे तैसे फलतयाचे हो. कोणते भक्त आहेत आणि काय दिलं तर खातो. आता वेळ नाही सांगायला, 2 तास कार्यक्रम झाला, राहिलेला उद्या लगेच कीर्तन. बोला पुंडलिक वरदे हरी श्री ज्ञानदेव ढाला 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 बोला वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गंगागिरी महाराज पंढरीनाथ महाराज. वाचलं काय? हा नुसता हार घाली जा, जास्त षोडोपचारे पूजा नका करी जाऊ. तुमच्या हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. किती तुम्ही प्रेम केलं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव गंगागिरी महाराज की, पंढरीनाथ महाराज की जय. आज सप्ताहाचा सोमवार 4था दिवस आहे. शुक्रवार शनिवार रविवार, आज सोमवार. आज सप्ताहाचा निमा भाग, अर्धा भाग. सप्ताहाचा निमा वेळ निघून गेला. माणसं चांगले आहेत, पुष्कळ आहेत. ऊन खूप आहे, पाणी पाऊस पाहिजे असं आपण म्हणतो देवाला. काय त्याच्या जसं
मनाला येईल, देवाला जसं पटेल तसं करील. आले देवाची या मनात ते कोणाचे चालेना. हरिश्चंद्र तारा राणी डोंबा घरी वाहे पाणी. तुका म्हणे उगेच राहा, होईल ते सहज पहा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तो तुझ मोकलील ऐसे नाही. ब्रह्मांड पाळीता उबगला नाही, आमुचे त्या काही असे ओझे. ब्रह्मांडाचा सूत्रधार सूत्रचालक, गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुरुत. प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ. गगन ऐसा साक्षी विभू तोही मीची. आकाश जसं व्यापक आहे, आकाश कुठं नाही. अगा आकाश के नाही, ते नरियेच कवने ठाई. आकाश जसं सर्वत्र आहे, आकाशाचा माणसाला अंत नाहीये. आकाश कुठंशी संपत सांगा. या ठिकाणी आकाश संपलं, तिथून पुढं दुसरं काय? आकाश संपत नाही. आकाश एक आहे. या आकाशात अनंत ब्रह्मांड आहेत. अनंत ब्रह्मांडांना एक परब्रह्म परमात्मा परमेश्वर भगवान कृष्ण असतो, भगवान स्वयं. अखंड भजन चालू आहे. हे ज्ञानेश्वरी प्रवचन आहे. मी आजारी आहे. आजारी म्हणजे पोथी सांगण्यासारख्या परिस्थितीत सुद्धा नाहीये मी. पण आता तुम्ही घरदार सोडून इथं आले. आम्हाला ना घर ना दार ना आई ना बाप ना, आम्हाला काही नाही, कोणी नाही. आणि आम्हाला कोणाची काही गरज आहे नाही. एक परमेश्वर आहे. परमेश्वर सर्वत्र आहे. तो आमचा मायबाप आहे. बाकीचे मायबाप 2 दिवसाचे असतात. आमचा मायबाप आमच्या आधी अंताला पुरून राहणारा आहे. त्याला आधी अंत नाहीये. भक्त आज आहेत, उद्या नसतील. भक्तही भगवान स्वरूप असतात. भक्ताकडं माणसं देह दृष्टीनं पाहतात. देह म्हणजे भक्त नव्हे, देह म्हणजे माणूस आहे, मनुष्य शरीर आहे. त्या मनुष्य शरीरात जो जीवात्मा आहे तो परमेश्वराशी एक रूप झाला. परमेश्वराशी जीव एक रूप झाला. ज्या भक्ताचा भजनानं कीर्तनानं नामस्मरणानं सेवेनं भक्तीनं भगवत स्वरूप होतो भक्त. आणि असे भजनानं जे भगवत स्वरूप झाले, या देहावरही नसतात. ते देह लोकाला दिसतो. लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती, परी आम्हा ते ऐशी प्रतीती परब्रह्मच्या. भगवान सांगतायत. लोक शरीर दृष्टीनं पाहतात. भगवान त्याच्या आत्मस्वरूपाच्या अनुभवाच्या दृष्टीनं भगवान पाहतात. अनुभवानं तो भगवत स्वरूप झालाय. देह कसा का असत नाही. देह हा प्रारब्धानं आलेला आहे.
ते प्रारब्ध त्याच्या देहाला फिरवतंय, जगवतंय, भटकवतंय. इथे प्रारब्धानुसारच राहतो. वेळ काळाला कारण प्रारब्ध, जायलाही कारण प्रारब्ध आहे. आयुष्य संपलं म्हणजे जातो. आयुष्य प्रारब्ध अधीन आहे. आयुष्य आणि प्रारब्ध अर्थ एकच आहे समजा. त्याला काल मर्यादा आहे. शरीराला काल मर्यादा आहे. महात्म्याच्या अनुभवाला काल मर्यादा नाहीये. भगवंताला काल मर्यादा नाहीये. भगवान अमुक वेळेला होता, अमुक वेळेला नव्हता. नव्हता नाही हा शब्द देवाला नाही. नव्हता नाही हा शब्द सगळ्याला लागेल. तुम्ही आम्ही आज आहोत, पूर्वी नव्हतो. 100 वर्षाच्या आयुष्याच्या नंतर तुम्ही आम्ही नाही नसणार. वर्तमान काली आहोत. साक्षीनं गोष्टी सिद्ध होतात. कोर्ट कचेरीत साक्षीला महत्व असतं. आपणही जर साक्ष घेतली देवाच्या बाबतीत, परमार्थाच्या बाबतीत, जग त्रिकाल अबाधित नाहीये. जगातली सर्व जे आहे नाही ते जड वस्तू त्रिकाल अबाधित नाहीये. डोळ्याला दिसतं तेवढं सगळं जड आहे. डोळ्याला शरीर दिसतं, जीव कुठं दिसतो, आत्मा कुठं दिसतो, परमात्मा कुठं दिसतो, भगवान कुठं दिसतो. डोळ्याला दिसतं, स्थूल दिसतं. हे स्थूल दगड तो भगवान कुठं दिसतो. डोळ्याला दिसतं, स्थूल दिसतं. हे स्थूल दगड, माती, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत झाली. या पंचमहाभूताच्या मिश्रणानं हे स्थूल जगत झालं. स्थूल जगत. आणि स्थूल जगाला, या जगाला चालवण्याकरता हे शरीर कवर, याच्या सूक्ष्म शरीर एक आवरून ज्यावेळेला त्यावेळेला चांगला असतो. वारं गेलं उचलत नाही शरीर. सूक्ष्म हात या शरीराला खालीवर करायला लावलेलं सूक्ष्म शरीर आहे. हे स्थूल आहे, याच्यात सूक्ष्म आहे. आणि त्यालाही कारण देह आहे. आणि महाकारण देह म्हणजे आत्मा, परमात्मा, परमात्म स्वरूप. परमात्म स्वरूपावर हे विश्व सगळं अध्यस्त आहे. अध्यस्त आहे म्हणजे कल्पित आहे. कल्पित आहे म्हणजे कल्पित नुसतं आहे असं दिसत आहे. म्हणून दिसलं तरी ते जसं दिसतं म्हणजे सत्य दिसतं. सत्य दिसतं पण ते सत्य नसतं. 12ची वेळ आहे, आता 1 वाजलाय. आपण रस्त्यानं चाललो. दुरून जर पाहिलं तर एखादी शिंप, शिरगोळा चमकतो. चांदीचा भास होतो. चांदीचा. इथं चांदी पडली का काय? चांदी सारखा शिरगोळा चमकतो. चांदी सारखी शिंप चमकते. आहे शिंप, त्याच्यावर चांदीचा भ्रम झाला. भ्रम. त्या भ्रमामध्ये, चांदीच्या भ्रमानं शिंपीचं स्वरूप झाकून टाकलं. आणि चांदी जी नाही ते स्वरूप तिथं दाखवलं. संध्याकाळची वेळ आहे. उगाच झांबळं काहीतरी दिसतं. स्वच्छ प्रकाश नाही, निबिड अंधकार नाही. अशा वेळेला रस्त्यानं जाताना
काहीतरी रस्त्यावर म्हणा, रस्त्याच्या आसपास पडलेला असत. 2-4 हात लांबीची दुरी पडेल, रस्त्यावर पडेल, बाजूला पडेल. एखादं लांबट चिपार पडेल, एखादा लांबट लाकडाचा एखादा भाग पडेल, झाडाची फांदी लांबट, त्या किंवा एखाद्या वेळेला बैल मुततो रस्त्यानं, तो वाकडा तिकडा मुततो. त्या मुताकडं पाहिलं संध्याकाळी म्हणजे वाटतं अरे इथं सर्प आहे. सर्प म्हटला म्हणजे चमकतो, भीतो, घाबरतो, माग सरतो, जाऊ नका म्हणतो, पुढं साप आहे. 4-2 जातात. सगळ्याला भासतं तसं ते. भास म्हणजे भ्रम. सगळ्याला एक नाही, कदाचित कोणाला काही भ्रम होईल, पण भ्रम होतो. ना जलधार जलाची है, काष्ट सर्प की मोत्याचा हार. ना जलधार जलाची है, काष्टही नाही, सर्पही नाही, मोत्याचा हारही नाही. बैल मुतून गेला, त्या पाण्याची धार आहे ती, त्याच्यावर सर्पभ्रम झाला. सर्पभ्रम दुरी पडते, सर्पभ्रम होतो. दुरीवर होतो ना सर्पभ्रम. त्याप्रमाणे आणि भ्रमाला खाली काही अधिष्ठान लागत असत. कशालाही अधिष्ठान लागतं, आधार लागतो. अधिष्ठाना वाचून भ्रम नसतो. दुरी असेल तरच साप भासेल, दुरी नसली तर साप भासणार नाही. आडवी तिडवी पाण्याची धार तरी पाहिजे. आडव्या तेडव्या आकाराचं एखादं लाकूड चिपाट तरी पडलेलं असलं पाहिजे, याच्यावर काहीतरी भ्रम होईल. रात्रीच्याला रस्त्यानं जाताना काही वेळेला झाडाचे तोडून राहिलेले बुंदे दिसतात. काही वेळेला रस्त्याच्या कडाला आणि त्या रस्त्याचं जे खातं आहे, दगड त्याला पांढरा रंग देऊन इथून तिथून दगड रोवलेले असतात. एखाद वेळेला माणसाला रात्री अपरात्री चालता चालता तो दगड दिसला म्हणजे त्याला वाटतं अरे तिथं माणूस बसलाय. वास्तविक दगड आहे चुना लावलेला. रस्त्यानं परिचित माणसं जातील तर कदाचित परिचयानं काही वाटणार नाही, ओळख होईल. पण अपरिचित माणसं जर चालले तर भ्रम होतो. माणूस बसला का तिथं, चोर आहे का, भ्रम होतो. भ्रम आणि भ्रमाला लागतं अधिष्ठान. अधिष्ठान खाली आधार, अधिष्ठान नसेल तर भ्रम होत नाही. तसं हे जग आहे, हे सत्य नाहीये, खोटही हे. खोटं असलं तरी एकदम खोटं नाहीये. काही काळ सर्प, दूरवर सर्प आहे तो खोटा आहे. आपण जोपर्यंत त्याला सर्प दिसतोय तोपर्यंत त्याला खरेपण आहे. भीतोय ना, भीतो कसा मग? खोटा आहे, खोटा कळल्यावर तर भीती जाते. जोपर्यंत भीतोय, खरा भासतोय तोपर्यंत भीतो. तोपर्यंत हातात दगड घेईल, हातात काठी घेईल आणि त्याला मारायचा प्रयत्न करेल.
प्रकाशानं जर त्याला दिसलं की अरे साप नाही आहे, दोरी पडलेली आहे, भ्रम गेला. जिला पाहून लांब उभा होता साप म्हणून हातात घेतो ना हो भीती गेल्यावर. तर या जगात तुम्ही आम्ही आहोत, 84 लाख योनी जीव आहेत. 50 लोक आहे खाली पाताळ, स्वर्गात देव मंडळी आहे, पुष्कळ लोक पुष्कळ भुवना आहेत. हे सगळे जोपर्यंत भगवत साक्षात्कार होत नाही तोपर्यंत त्यांचं भ्रमण चालू आहे. भ्रमण म्हणजे फिरणं भटकणं म्हणजे 84 लाख योनीतून जीव भटकतो. बहकलेला जीव, आपल्या स्वरूपाला विसरलेला जीव. देह स्वरूप नाही आहे आपलं, स्वरूप स्वतःचं रूप जे स्वरूप आहे ते स्वहून भिन्न कसं, वेगळं कसं. झोपेत आपण आहोत, झोपेत कुठं शरीर आहे? झोपलेल्या माणसाला शरीराचा अनुभव आहे का? झोपलेला माणूस त्याच्या एका बाजूला उर्वशी येऊन बसली, एका बाजूला नाग आहे फणी करून बसलाय, दोन्हीकडे दोन आहेत. मनुष्य निद्रिस्त आहे, निद्रिताचे अंगेसी साप तैसी उर्वशी. जो झोपलेला आहे त्याच्या उशाला साप आहे, एका बाजूला उर्वशी आहे. ना उर्वशीचा लोभ आहे ना सापाची भीती आहे झोपलेल्या माणसाला. तसा जो परमेश्वराला जाऊन पोहोचला तो आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप झाला. त्याचा आत्मा ब्रह्मस्वरूप झाला म्हणजे होता. मध्यंतरी भ्रमामुळे समजत नव्हता, भ्रम गेला. भ्रम गेल्याशिवाय भ्रम जायला काही लागतं. दोरीवर अंधारात साप भासतो, मग अंधार घालवायला साधन नको का? अंधार घालवायला साधन प्रकाश आहे. तसा या जगाचा भ्रम जाण्याकरता परमार्थ हा प्रकाश आहे. आणि या परमार्थाच्या प्रकाशामध्ये जो महात्मा परमेश्वराला जाऊन पोहोचला, असे जे कोणी महात्मे आहेत तयाचे काही एक सांगो. अशा महात्म्याचं मी काय एक गोष्ट, कोणती एक कथा सांगू तुला? भगवान अर्जुनाला म्हणतात, हे जग आहे, आपण भक्ती करतो, ही आपली भक्ती वेगळी आहे. आपण पूर्ण परमेश्वराला ओळखून भजतो असं नाहीये. जो महात्मा आहे तो जगच नाही, त्याला जग नाही म्हणजे देह नाही ना हो. देह नाही म्हणजे शरीर आहे, त्याच्या पुढे जगही आहे ना हो. जैसा बुद्ध्याधिका पुढा, असतची विश्वाभास एवढा. जे बुद्धिमान तुम्ही आम्ही जीव माणसं आहोत, ह्या बुद्धिमान माणसा पुढे हा विश्वाचा भास एवढा. बुद्धीलाच कळतं ना हे विश्व जगत, आकाश आहे, ढग आहे, मेघ आहे, हे ब्रह्मांड आहे, पृथ्वी आहे, अमुक आहे तमुक आहे, हे सगळे माणसं आहेत. बुद्धीनच कळतं ना. सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरूते. जाणण्याची शक्ती ही बुद्धीची आहे.
करण्याची शक्ती कर्मेंद्रियाची आहे, ओळखण्याची शक्ती ज्ञानेंद्रियाची आहे. कर्मेंद्रिय बिचारे काम करतात, ज्ञानेंद्रिय त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं काम करतात. आणि बुद्धीलाही भ्रम झालेला आहे तोपर्यंत त्याच्या पुढे हे विश्व आहे, विश्व हा भ्रम जातो परमेश्वराच्या कृपेनं. हा भ्रम जाईल साधू संत महात्म्याच्या कृपेनं. साधू संत महात्म्याची कृपा पाहिजे, असा साधू भेटायला पाहिजे. असे साधू जगात कधीही कुठेही सर्वत्र मिळतील असं नाहीये. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. झाड आहेत, वन आहेत, चौकड चंदन आहेत असं नाहीये. चंदन कुठं तरी मलियागिरी पर्वतावर असा चंदन आहे, त्याला असा सुगंध आहे. कढई ठेवावी, तेल घालावं आणि तेलाला उकळी येऊ द्यावी. उकळत्या तेलामध्ये बावनचंदन नाव आहे त्याचं. बावनचंदनाच्या तेलाचा एक थेंब टाकला, ते कढईतलं गरम तेल बर्फासारखं गार झालं पाहिजे. याला चंदन म्हणावं. आपल्या वावरात शेतात इकडं तिकडं सापडतात चंदन, ते आडनावाचे चंदन आहेत, ते काही उपयोगाचे नाहीयेत. तापलिया तिली बावन चंदन बुंद एक क्षण शीतळ करी. एक बुंदन एका क्षणात शीतळ करतो महाराज. मग असे चंदन सर्वत्र आहे का? ज्या साधू संत महात्म्याच्या कृपाने जीवाचा उद्धार होतो, हे साधू संत महात्मे सर्वत्र आहेत का हो? असले तरी भेटतात का हो? काही फायदा झाला तर भेटतील. साधूचाही फायदा व्हावा लागतो, करून घेणाऱ्याला घेता आला पाहिजे, त्याचाही अधिकार लागतो. त्याचाही अधिकार लागतो. योग्य अधिकारी, योग्य परमार्थ करणारा गुरु असेल, खास उद्धार झालाच पाहिजे. 12 स्कंद श्रीमद भागवत ग्रंथ तात्पर्य काय आहे त्याचं? शुकाचार्य लंगोटी लावलेला एक महात्मा आहे. हे फिरतात कोणीकडे, कोण ओळखत हो? खऱ्याची परीक्षा असतेच असं थोडंच आहे. परीक्षक फार दुर्मिळ असतात. हिऱ्यायशा गारा दिसती दुरून, तुका म्हणे घन न भेटे तो. जोपर्यंत घन भेटला नाही, घन म्हणजे लोखंडी 10-5 किलोचा हातोडा म्हणा ना, तो जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत गाराही हिरा म्हणून मिरवतात. जर हिरा असेल, ज्याला गार आहे पण हिरा म्हणतात लोक, त्याच्यावर जर घन घातला तर त्या हिऱ्याचा चुरा होईल. ज्या हिऱ्याचा चुरा होतो घनानं, तो हिरा नसतो. जो खरा हिरा आहे तो लोखंडात घुसल. आयरन आहे लोखंडाची खाली, त्याच्यावर तो ठेवला हिरा ज्याला म्हणतायत. वरून घन घातला,
खरा हिरा असेल तर हिरा लोखंडात घुसल, फुटणार नाही. असे ही परीक्षा आहे. साधूची अशीच परीक्षा आहे. लंगोटी लावलेला साधू महात्मा शुकाचार्य हे जगामध्ये परमेश्वराच्या चिंतनाशिवाय शुकाद्यास सनकादया शुकाचार्य सारखे काय, सनकादिका सारखे काय. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत. कृपावंत आहेत संत, कृपावंतच असतात. संत रागावले तरी कृपावंत, साधून शाप दिला तरी कृपावंत आहे. साधूच्या शापातही कल्याण होईल, आशीर्वादात तर होईलच होईल. असे साधू क्वचित, फार थोडे. परीक्षिती राजा पांडवाच्या वंशाचा शेवटचा. परीक्षितीला टिळा लावला धर्मराज पांडवांनी, सगळे निघून गेले. परीक्षितीला भगवान श्रीकृष्णानं वाचवलं. परीक्षितीला गर्भातच मारलं. बघा काय विद्या आहे ही. ब्रह्मास्त्र. द्रोणाचार्याची चिरंजीव अश्वत्थामा त्याच्याजवळ ब्रह्मास्त्र आहे. कौरव पांडवाच्या युद्धात कौरवाकडून येतो, त्याजवळ ब्रह्मास्त्र आहे. त्या युद्धात काय त्याला ब्रह्मास्त्राचा प्रयोग करता आला नाही, तसंच राहिलं. तो सगळे गेले ना हो. पांडवाच्या वंशाला काही राहू द्यायचं नाहीये. युद्ध झालं, सगळे गेले मेले. कुरुवंशाची वाट लागली. कौरव काय पांडव काय वंश एक कुरुवंश. एवढा मोठा संहार झाला. धर्मराज उदास झाले. काय भीष्माचार्यासारखे थोडे काय उपदेश करायचा तो केला. समाधान नाही झालं. शेवटी गेले हिमालयात. हिमालयात जाऊन सगळ्यांनी आपले प्राण सोडले. पांडवांनी हिमालय चढता चढता, हिमालयात स्वर्गाला जायचं द्वार आहे म्हणून हिमालयात जातात. या आकाशामध्ये काही नक्षत्र, काही नवीन 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 शोध लागतात. ते फक्त शास्त्रज्ञाला दुर्बिणीतून दिसतात. तुम्हाला आम्हाला कुठं दिसतात? 2-5 ग्रहण होऊन गेले, पण सगळे ग्रहण आपल्याला दिसले नाही. कोणतं ग्रहण कोणत्या देशात, तर कोणतं ग्रहण कोणत्या देशात दिसलं. आणि चंद्र सूर्य तर 2च आहेत, सगळ्याला तेच आहेत. त्रैलोक्याला तुम्हा आम्हाला. मग सूर्याला ग्रहण, चंद्राला ग्रहण, सगळ्याला नको काय दिसायला? पण कोणाला दिसत कोणाला दिसत नाही. तसं स्वर्गाला जायचं द्वार का सगळ्याला दिसण्यासारखं आहे. आणि दिसण्यासारखं नसल्यामुळं माणसाला ते पटतही नाही. शास्त्राच्या गोष्टी मोठ्या लोकांच्या अनुभवाच्या आहेत. तुमच्या आमच्या अनुभव उगाच आपले काहीतरी आहेत. एवढे एवढे संसारापुरत्या अनुभव आहेत काहीतरी. फार लहान विश्व आहे आपलं. काही मोठेच असे त्रिकालज्ञ हो. आपल्याला उद्याचं कळत नाही, काय त्रिकालाचं कळणार आहे? सृष्टीचं आयुष्य किती काढतात, कधी प्रलय होईल ते काढतात लोक. बुद्धिमान लोक आहेत. ऋषीमुनी सर्वज्ञ होते. गीताकार सर्वज्ञ आहेत. भगवान आहे तो. भगवान सर्वज्ञ असेल का नाही? भगवंतापासून वेद निर्माण झाले. वेद म्हणजे ज्ञान. तो भगवान आज या अर्जुनाला गीता शास्त्र सांगतोय.
सांगत होतो कथा तुम्हाला. पांडवांनी टिळा लावला, परीक्षेला निघून गेले. कुरुवंशाच्या गादीचा वारस एकमेव सगळे गेले. त्यालाही अश्वत्थाम्यानं आईच्या गर्भातच मारलं. कौरव सगळे मेले, 100च्या 100 भाऊ. कौरव पक्षाचा होता तो द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा. तो चिरंजीव होता बघा, चिरंजीव. चिरंजीव आहे तो पक्ष पराभूत झाला. जिकडं कोणी चिरंजीव नाही तो पक्ष विजयी झाला. चिरंजीव असून दुर्योधनाकडं काय भीष्माचार्य आहेत, काय द्रोणाचार्य आहेत, काय कर्ण आहे. काहीच्या काही लोक येते, आज असे लोक नाहीत. काही करू शकत होते, काय त्यांच्याजवळ सामर्थ्यच तसं होतं. संपादन केलं होतं, मिळवलेलं होतं, तपश्चर्या केलेली होती. घरी बसल्या बसल्या आपोआप त्यांना अंगात सामर्थ्य नवीन सहज उत्पन्न झालं का ते. हो मरे तो प्रयत्न केलेले लोक होते. काय तो काळच एक वेगळा. हल्ली ॲटम बॉम्ब, अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, काय न्यूट्रॉन बॉम्ब असे चालूच आहेत ना हो. हल्ली शोध चालूच आहेत. आणि हल्ली जसे शोध आहेत तसे त्या काळी होते ना हो. हल्लीचे यांत्रिक शोध आहेत ते त्यांच्या मंत्रतंत्रानं, व्यक्तिशः मंत्रतंत्रानं स्वतःच्या शरीरानं हातानं प्रयोग करीत होते. हल्ली यंत्रसामुग्रीच्या जोरावर अनेक रीतीचे प्रयोग आहेत. ते मनात आलं ते वाटेल तसे वाटेल ते करू शकत होते. दुर्योधन द्रोणाचार्याला सांगतोय, महाराज आपल्या सैन्यामध्ये हे जे लोक आहेत, काय सांगू मी तुम्हाला यांचं. एक एकाचे मनोव्यापारे. त्या सैन्यातल्या एकानं जर मनात आणलं तर, मनात नुसतं मनात आणलं तर हे विश्व होय, विश्व नवीन निर्माण करतील. संवरे विश्वाचा संहार करतील. नवा विश्व निर्माण करतील, नाही तर विश्वाचा संहार करतील. असा एक एक माणूस या युद्धामध्ये. आणि सगळ्याच्या शेवटी सांगितलं, आमच्या सैन्यामध्ये सगळ्यात म्हातारा हा कृपाचार्य आहे. वयोवृद्ध आहे, म्हातारा आहे. हा कृपाचार्य न पुरे एकलाची. दुर्योधन द्रोणाचार्याला सांगतो, हे कृपाचार्य या एकटाच सगळ्याला पुरे, एकटाच. कृपाचार्य एकटाच पुरे म्हटल्यावर कर्ण अजून लांब राहिला, अश्वत्थामा लांब राहिला, दुर्योधन दुःशासनादी लांब राहिले. भीष्माचार्य द्रोणाचार्य काहीच्या काही आहेत. हे प्रचंड काहीच्या काही शक्तिमान आहेत. पण हे सगळेच्या सगळे. त्यात हा अश्वत्थामा द्रोणाचार्याचा मुलगा, लाडका पुत्र, आणि तो चिरंजीव आहे हो. चिरंजीव म्हणजे अजून आहे तो. कुरुक्षेत्रातल्या भारतीय कौरव पांडवाच्या युद्धातला एक माणूस अजूनही जिवंत आहे. पण तुम्हा आम्हाला भेटत नाही. तो भना 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 फिरतोय. चिरंजीव आहे म्हणजे मरत नाही. युद्ध होऊन गेलं, सगळे गेले, तो एकटा राहिलाय ना, नुसता भना 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 फिरतो. कोणाला समाधान नाही. त्याला तरी कसं समाधान आहे. त्याचा बाप मारला ना द्रोणाचार्य, त्याचं सगळं समाधान बिघडलेलं आहे. चिरंजीव आहे. चिरंजीव पद असावं
अहो पण काही पुढं ऐश्वर्य भोग असेल तर चिरंजीव पदाला महत्व आहे. चिरंजीव जगण्याला, ज्याच्या जगण्याला पुढं काही ध्येय नाही, काहीच चांगलं नाहीये, त्यानं जास्त जगून काय करावं? आयुष्य जास्त काय उपयोगाचं आहे? कामापुरतं आयुष्य पुरे. म्हातारे माणसं कंटाळतात ना, त्या म्हाताऱ्या माणसाचं सगळं काम उरकलेलं असतं. मुलं झाले, मुलाला मुलं झाले, त्याही मुलाला नातवाला मुलं झाले, हे झाले पणजोबा. मुलं झाले, बाप झाले, मुलाला मुलं झाले, आजोबा झाले, आता मुलाच्या मुलाच्या मुलाला मुलं झाले, पणजोबा झाले. आता हे किती वयात गेले? 100च्या पुढं माणूस गेल्यावर या जगात जगण्यात काही अर्थ नाहीये. देवानं मृत्यू ठेवला ही फार चांगली गोष्ट आहे. देवाचे मोठे जगावर उपकार आहेत. हे मृत्यू जर नसता काय जगामध्ये गोंधळ उडाला असता राजा. सृष्टीच्या आरंभापासून आतापर्यंतचे माणसं मरतायत गेले, उदंडची झाले, जन्मोनिया मेले, आणि जेवढे शिल्लक आहेत तेवढ्याला आज पाणी नाही प्यायला, अन्न नाही खायला, आहे त्यालाच. सगळे जगते तर काय खाते? नाही तर मग ते दगडासारखे पाषाण होऊन पडायला पाहिजे होते. जगणं मरण सारखंच. देवानं मृत्यू ठेवलेला आहे, फार चांगली गोष्ट आहे. काही दिवस जगण्यातच आनंद आहे या सृष्टीमध्ये, जगामध्ये. जास्त आयुष्य असू नये. 100 वर्षाची आयुष्य मर्यादा पुष्कळ आहे देवानं दिली ती. तेवढे 100 वर्षही या शरीरानं चांगल्या रीतीनं 100 वर्षाचा भोग घेता येत नाही. 100 वर्षात शरीर थकून जातं. 40च्या पुढं मनुष्य उतरत्या कळेला लागतो. 50पासून तर पुढे विचारूच नका. 60 म्हटलं की 60 नाठी झाली. त्याला काही धड कळतही नाही, धड बोलतही नाही, धड आठवतही नाही. 60 नाठी. आणि 70-75चं काय करता त्याला? 80चा झाला म्हणजे कामातून गेला. नुसते काहीच कळत नाही, त्यांची त्याने वावर धड कळत नाहीत. एखादा चांगला असेल बिचारा, काही काय दूध दुभतं खाऊन, काही तूप खाऊन त्याचं शरीर मेंदू काही जरा दणकट रगट असेल तरच काय त्याला व्यवहार धड करता येतील. नाही तर 100चं वर्ष वय झाल्यावर कशाचे व्यवहार, कशाचे धड होतात कळत नाही चांगलं महाराज. म्हणून मृत्यू हा देवानं ठेवलेला आहे, चांगली गोष्ट आहे. आणि भगवान सांगतात मृत्यू तरी कोण आहे? मीच आहे. मृत्यू सर्व हरश्याहम, सर्व हरण करणारा म्हणजे मृत्यू का होईना मीच आहे. या विश्वरूपात तोच आहे. मृत्यूच्या